500 खड्डे फक्त इथले सांगितलेत का पूर्ण चिंचवड पिंपरी सांगितलेत? 500 550 तर खड्डे इथेच आहेत. रोज ये जा करत असतो या रोडला. हजारच्या आसपास तर खड्डे इथेच असतील. नगरपालिका समोरच खड्डा एवढा मोठा, ते बुजवता येत नाही त्यांना. इथून 200 मीटरच्या अंतरावर नगरपालिका आहे. भरपूर खड्डे या रोडला. अजून खड्डे होते, अजून भरपूर खड्डे होते. एकदाच बुजवून टाका आणि एकदा परत हेच करू नका तुम्ही. अजून भरपूर खड्डे होते आणि एकदाच करून टाका सगळं. खड्डा बुजवत नाही. खड्डा तर मला तर वाटतं माझं जन्मच या रोडला झालं. रोज येणं जाणं करतो मी. म्हणजे खड्डा कधी बुजवतात, फक्त डस्ट टाकतात. डस्ट टाकून एक 1-1.5-2 दिवसासाठी करतात, परत आहे तसा रोड चालू. खर्च केला जातो. वाट्यावरती नाही वाटत आहे मला. 200-300 रुपयाची डस्ट टाकली की काम होत जाईल त्याचे. 200-300 रुपयाचं काम उरकून टाकत असेल, बाकीचा पैसा खिशात जात असणार. चेतन शिंदे. रोज प्रवास करतात, किती खड्ड्यात रस्त्यावरती काय अडचण येते? खड्ड्यात रस्त्यात खड्डा आहे तेच कळत नाही. खूप प्रॉब्लेम येतो. कसरत आहे रोजची ही. खूप प्रॉब्लेम येतो. आता करायला पाहिजे काहीतरी रस्त्यावर. पालिका म्हणते तर खड्डे बुजवले. कुठं बुजवले? दिसतंय की आता हे नाही बुजवले. रोजचा प्रॉब्लेम आहे. काय करणार सांगा? 4 व्हीलर तरी सेफ आहे. 2 व्हीलरवाल्यांनी काय करायचं? पडलं की गेलं. जबाबदारी कोणाची? पालिकेची आहे, त्यांनीच करायला पाहिजे. काय आव्हान कराल तुम्ही पालिका प्रशासनाला? लवकरात लवकर खड्डे बुजवा. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजेत लवकरात लवकर. तुमचं नाव सांगा. आशिष झळकी. माझं नाव बाळा शिवशरण आहे. तर अनेक वर्ष झाले की इथं नाशीपाटा हा रहदारीचा एरिया आहे. नाशीपाटा म्हणजे मोठा चौक आहे. पण ह्या चौकाचं असं झालेलं आहे की पूर्ण चाळण झालेली आहे. गेल्या 15 दिवसा अगोदर मोठा पाऊस झाला, त्यामध्ये पाणी साठलं आणि रोड पूर्ण वाहून गेला. म्हणजे आता रोड आहे का पाणी हेही कळत नाही आहे. पण आता पाऊस थांबून 10 दिवस झाले. या 10 दिवसात पण यांनी अजिबात एकही खड्डा बुजवला नाही. आणि जर बुजवायचं झालं तर फक्त एक गमिलभर डांबर आणणार आणि जिथे तिथं खड्ड्यात थोडं टाकणार आणि बाकीचे खड्डे तसेच ठेवणार. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार काय करतोय की फक्त त्याचे बिल पास करण्यासाठी डांबर आणतोय, थोडे खड्डे बुजवतोय आणि निघून जातोय. याच्या व्यतिरिक्त अजून काही करत नाही. लोकांना एवढा त्रास होतो. आज आपण नाशीपाट्यालाच थांबलेलो आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाशीपाटा सिग्नलपासनं तर येणारा पिंपरी चौकापर्यंत तुम्ही एवढे खड्डे बघताल की अक्षरशः 2 व्हीलर न्यायचे पण लायकीचे नाही ना मोठी गाडी न्यायची लायकीची नाही आहे. एवढे मोठे खड्डे आहेत. आणि याचं आता तक्रार म्हणजे आपण पालिकेत तक्रार केली की पालिका म्हणते मेट्रोचं काम चालू आहे आणि मेट्रो म्हणते की पालिकेचं काम चालू आहे. नक्की हा रोड कोणाचा आहे? मेन मुद्दा त्याच्यावर आहे. आणि काही ठिकाणी वल्लभनगर या ठिकाणी हायवे रोडला जे महिंद्राच्या स्कीम चालू आहेत किंवा गोदरेजच्या स्कीमा चालू आहेत, त्यांच्या मोठमोठ्या गाड्या भरून येतात. डांबरेच्या असून दे, सिमेंटच्या असून दे किंवा वाळूचे. ते मोठमोठे एवढे आहेत की त्यांच्यामुळे एवढे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आला आहे की त्यांच्यावर पण कोणी लक्ष देत नाही आहे. अक्षरशः प्रशासन झोपलं आहे का काय मलाही कळाना. या सामान्य नागरिकांना भरपूर काय त्रास होतो आहे. तर माझी विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन काय असेल ती कामं करून घ्यावी. माझं नाव तेजस तरवदे. मी गेली 32 वर्ष आलं कासारवाडीत राहतो. या कासारवाडीमध्ये जसं मेट्रोचं काम चालू झालं आहे आणि जसं पालिकेचा भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, या मेट्रोवाल्यांकडे कंप्लेंट केलं तर मेट्रोवाले म्हणतात पालिकेचं काम आहे. पालिकेवाल्याकडे कंप्लेंट केलं तर पालिकेवाले म्हणतात मेट्रोचं काम आहे. यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. गेल्याच हप्त्यात माझ्या मोठ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे. खड्ड्यांमुळे रिक्षाने उडून तिला 7 टाके पडलेले आहे. माझ्या स्वतःच्या घरामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. या पालिकेचं करायचं काय? हा भ्रष्टाचार कवर वाढणार? या रस्त्याचं काम कधी होणार? सर्वसामान्य माणूस कधी रस्त्यावरून पायी चालणार व्यवस्थित? आणि सर्वसामान्य रिक्षावाले, बसवाले, 2 व्हीलरवाले यांना आपण रोड टॅक्स सर्वसामान्य नागरिक रोड टॅक्स भरत आहे. या रोड टॅक्सचा फायदा हे पालिकेवाले हे किती करून घेतात याच्यावर अवलंबून आहे. हा त्रास कुठपर्यंत सहन करायचा आणि याच्यामध्ये कोण दोषी आहे? जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि हे खड्डे बुजवायचा लवकरात लवकर प्रयत्न करून आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या.